जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हाय व्होल्टेज असलेल्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन हे आमदार प्रशांत बंब यांचं होमग्राऊंड आहे आणि हे त्यांचं गाव आहे. यामध्ये भाजप असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्या विरुद्ध जे सध्या तुल्यबळ अशी आघाडी आहे ती महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीतून उबाठा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती झाली आहे. आणि या युतीमध्ये लासूर स्टेशन येथील हर्सुल सांगी पंचायत समिती गणामध्ये जे उमेदवार आहेत ते संदीप गायकवाड हे वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरकडून निवडणूक लढवत आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ की आपण अंतिम टप्प्यात प्रचार पोहोचलेला असताना आता तुम्ही जी निवडणूक लढवत आहे ती कोणत्या विकासावर किंवा कोणत्या याच्यावर लढवत आहेत? भाऊ, आपण जी निवडणूक लढवत आहात हर्सुल सांगी पंचायत समिती गटामध्ये, तर कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणुकीला सामोरं जातो? जय भीम, जय महाराष्ट्र. मी विकासाच्या कामावर मी बोलणार आहे. मी पंचायत समिती गणातून मी लढत आहे, सांगवी गणातून. लासूर स्टेशनची परिस्थिती फार बिकट आहे. लासूर स्टेशनमध्ये पाण्याची सुविधा कमतरता होती आणि रस्ते नाही. त्यानंतर इथं शौचालय नाही. लोकांना अडीअडचणी होतात शौचालयासाठी. बाजारपेठ मोठ्या प्रमाणात लासूर स्टेशनमध्ये आहे, तर विविध लोक बाहेरून येतात इथं शौचालयासाठी, पण त्यांची सुविधा नसल्यामुळे मी 100% मी सांगतो, मला एक वेळ संधी द्या, मी लासूर स्टेशनचा विकास 100% करेल. मग तिथे रस्ते असेल, या ड्रेनेज असेल, या लाईटचा प्रश्न असेल, त्यानंतर शौचालयाचा प्रश्न असेल, 100% मी मार्गी लावेल. या ठिकाणी तुमची शिवसेना उबाठा गटसंघ युती झालेली आहे, तसेच काँग्रेस संघ युती आहे. तर या ठिकाणी जे शिवसेना उबाठाचे पदाधिकारी त्यामध्ये तालुका प्रमुख दिनेश मुख असतील, माजी सभापती संजय जयस्वाल असतील किंवा सध्याचे उपसरपंच तथा पंचायत समितीचे मागचे जे स्टँडिंग सदस्य होते संपत छाजन हेही राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. मग जर तुमची आघाडी आहे महाविकास आघाडी आणि त्याचा जो घटक पक्ष आहे शिवसेना आणि ते जर राष्ट्रवादीचं काम करत असतील तर उघड करताय, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, माझ्या पक्षाचे जे लोक आहे, वंचित बहुजन आघाडीचे, शहराचे असेल, तालुक्याचे असेल, या फादरवाडीचे लोक असेल, सगळे माझ्यासाठी व माझ्या पक्षमित्रासाठी खंबीरपणाने उभा आहे. आणि खंबीरपणाने दोन्ही उबाटाचं काम असेल, दोन्ही उमेदवाराचं काम असेल, मोठ्या प्रमाणात करत आहे. आणि त्यानंतर उबाटाचे जे जिल्हा प्रमुख असेल अंबादासजी दानवे साहेब व ते विरोधी पक्ष नेते, ते त्यांचा ते निर्णय 100% घेतील त्यांच्याविषयी. मी आता त्या विषयावर मी बोलू शकत नाही. आता तुमची सरळ लढाई जी ती कोणासोबत असेल? ती माझी लढाई जी आहे ती भाजपसोबत आहे. आणि भाजपसोबत लढाई करताना मला भाजपमध्ये जे आमदार साहेब आहे, गेल्या 20 वर्षापासून आमदार आहे, तर रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघितली, जागोजागी खड्डे, त्या खड्डे भरण्याचं काम संदीप गायकवाड यांनी केलेले आहे. आणि आजपर्यंत कोणत्याही नेत्यानं ते खड्डे भरण्याचं काम केलेलं नाही. अनेक ठिकाणीचा प्रश्न असेल, अनेक ठिकाणी ज्युनियर प्रश्न असेल, सगळे कामं मी या माध्यमातून करत असतो. यामध्ये जी निवडणूक उभी टाकली यामध्ये सर्व जे राजकीय पक्ष आहे या राजकीय पक्षाचा डोळा जो आहे तो मुस्लिम मतावर आहे, कारण या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदान हे किंगमेकर ठरणार आहे. हो. मग मुस्लिम समाज मतदान घेण्यासाठी आज जे महायुती उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष इंचार्ज जलील येत आहेत. आणि उद्या असं कळतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत मलिक, त्या येणार उद्या प्रचाराला. मग आपण कसं करणार? नाही, जनतेला माहीत आहे, मुस्लिम बांधवांना माहीत आहे काम कोण करतं. आणि कामाची पावती 100% वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा निवडून येणार. स्थानिक लेवल आतापर्यंत काय काम केले आणि तुम्हाला त्याची पावती भेटेल असं मला वाटतं का? 100% मला पावती भेटणार. आणि गेल्या 2021 साली मी वार्ड क्रमांक 3 मध्ये उभा राहिलो होतो पोटनिवडणुकीसाठी, तर मला भरभराटून मला मतदान केलं कामाच्या विकासावर आणि माझा तिथं दणदणी विजय झाला होता. त्या विजयानंतर मी अनेक माझ्या वार्डामध्ये अनेक लाईटचे पोलचे कामं असेल, अनेक रस्त्याचे कामं असेल, अनेक ड्रेनेजचे लाईन कामं असेल, मी अनेक कामं केले. त्यानंतर मी रेल्वे उड्डाणपूलसाठी मोठ्या प्रमाणात अनिल भैया चंडालिया जिल्हा उपप्रमुख वंचित बहुजन आघाडीचे व तसेच पवन साळवे असेल, गोविंद शेलार असतील, आम्ही तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि ते आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवलं. ते आज मोठ्या प्रमाणात उड्डाणपुलाचं काम चालू आहे. त्याच्यानंतर मी गावामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो.
सामाजिक काम करतो. दवाखान्याचे काम असेल, या कोणाचे तहसीलचे काम असेल, या पोलीस स्टेशनमध्ये कोणाचे वादग्रस्त झालेले असेल, तर दोन्ही पार्ट्याला मी सांगून सवरून त्यांना एकदम व्यवस्थित त्यांना बोलून बाबा मिटून टाकितो. मी असं कोणताही वादग्रस्त निर्माण होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हे विविध पक्षाचे जे आता सभा लागतात आहे, ह्या जातीय धर्मावर निवडणूक होणार नाही. जातीय धर्मावर निवडणूक कोणी मतदान फुटणार नाही. हे विकासाच्या कामावर कोण काम करतं, हे मुस्लिम असेल, बौद्ध असेल, मराठा समाज असेल, व विविध जातीचे लोक असेल, ओबीसी असेल, तर इतर समाज सगळं बघतात कोण काम करतं म्हणून. आणि 100% वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील ही मी अपेक्षा करतो. लासूर स्टेशन, हर्सुल सांगी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये अत्यंत तुल्यबळ अशी लढत सध्या होत आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संदीप गायकवाड हे पंचायत समितीचे उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. त्यानंतर भाजपाकडून सुनील पाखरे तर राष्ट्रवादीकडून अमोल शिरसाट उभे राहिले आहेत. आणि यामध्ये या तीन उमेदवारांमध्ये तुल्यबळ अशी लढत आहे. त्यामध्ये एमआयएमचे चेहरा असलेले अजित जाधव हेही पंचायत समिती हर्सुल सांगी गणामधून उभे राहिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की नेमकं कोणत्या पक्षाची ताकद लासूर स्टेशन हर्सुल सांगी गटामध्ये आहे. मी गुलाबाग, छत्रपती संभाजीनगर.